नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आता आपल्या सोबत आहे एक गोड जोडी जी सगळ्यांना म्हणजे उत्सुकता आहेच की नक्की काय होणार आहे काय नाही. तर आज आपण जमलोय त्यांच्या सोबतच मकर संक्रांती सोबत सेलिब्रेट करायला. चला तर मग या गोड जोडी सोबत आपण गप्पा मारूया, कमळी आणि ऋषी सोबत. कसे आहात सगळ्यात पहिले मस्त. दोघं? तुम्ही कसे आहात? मस्त एकदम. आणि मला विचारावं असं वाटेल सगळ्यात पहिलं की महासंगम चालू होणार आहे, या निमित्ताने आज तुम्ही भेटलाय. सो काय सांगाल त्याच्याबद्दल दोघं पण? हा महासंगम नाही तर महासंग्राम आहे. Yes. कारण की कमळी आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांचा हा महासंगम आहे. त्यामुळे कमळी मालिकेतली जी स्टोरी ज्या वळणावर आहे आणि प्लस लक्ष्मी निवास या त्यांच्या मालिकेतली जी स्टोरी वळणावर आहे, त्या दोन्ही स्टोरी मिळून एक धमाकेदार असा महासंगम तुम्हाला बघायला मिळणार आहे. 11 जानेवारी पासून दररोज रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत हा 1.5 तास मला वाटतंय आम्ही जितक्या मेहनतीने आणि जितक्या मजेदार पणे आम्ही शूटिंग करतोय तसाच तो तुम्हाला इतक्याच दुपटीने तुम्हाला त्याची मजा घ्यायला मिळणार आहे. कारण बघताना खूप धमाल येणार आहे. खूप गोष्टी सुरू आहेत. खूप पात्रांचा, खूप गोष्टींचा, त्यांच्या नात्यातल्या त्यांच्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे या महासंगमामुळे. त्यामुळे आम्हाला करायलाच खूप मजा येते. आणि आय लाईक टू ऍड टू इट, तो एंटरटेनिंग जितका आहे आम्ही तितकंच त्याच्यामध्ये एक सोशल मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. तो काय मेसेज आहे हे तुम्हाला ते बघत असताना कळेलच. पण त्याच्यामध्ये इट्स अ गुड बॅलन्स, एंटरटेनमेंट आणि एक सोशल मेसेजचा एक छान बॅलन्स आम्ही साधण्याचा प्रयत्न केला. सो नक्की बघा आमचा महासंगम. आता महासंगम बोललं काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स असे वेगळे काहीतरी, ते थोडक्यात आम्हाला काय प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल? एक थोडक्यात बोलताना असतं काहीतरी. आता मी कमळी मालिकेतलं सांगू शकते. जसं की आता तुम्ही बघितलं की अन्नपूर्णा आजी त्यांच्या नातीच्या शोधात आहे. तर खरंच कमळी आहे ही नात त्यांची, ते त्यांना कळणार आहे की नाही हा खूप मोठा उलगडा ह्या महासंगम मध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर कमळीच्या आयुष्यात आता आबांचं पत्र आलेलं आहे. सो त्या पत्राचंही एक गूढ रहस्य आहे. ते कोणी लिहिलंय किंवा खरंच आबा आहेत का ते तिला कळणार आहे की नाही. ह्याचबरोबर ऋषी सर तिला कसे सपोर्टिव्ह आहेत किंवा या सगळ्यात तिला इमोशनली, मेंटली आणि एक टीचर म्हणून पण एक कसा ते साथ देतात हे बघायला पण खूप बघायला मजा येणार आहे तुम्हाला. बिकॉज ऋषी साठी आता म्हणजे कमळी ही त्याची एक फेवरेट स्टुडंट आणि एका मैत्रिणीपेक्षा काहीतरी एक समथिंग मोर दॅन दॅट कडे जाणारी गोष्ट आहे ही. पण फॉर नाव त्याला फक्त इतकंच आहे की कमळीसाठी जितका ऋषी इम्पॉर्टंट आहे, तर तो जो इम्पॉर्टन्स, ते जे महत्व कमळीच्या लाईफमध्ये क्रिएट झालंय ऋषीबद्दल, सो ते ऋषीला फक्त ही जस्ट वॉन्ट्स टू लिव्ह अप टू इट. सो कमळीला मदत करणं, तिच्यासाठी काहीतरी करणं हेच त्याचं एम आहे याच्यात. आणि आता मी जसं बघितलं, मी बघते कमळीच्या हातचे चविष्ट मोदक म्हणजे मोदकाचा स्टॉल एकंदरीत तुम्ही लावलाय. पण मोदकाचा स्टॉल का, म्हणजे असं बोलतो ना एक वेगळं, जसं की तुम्ही बरेचसे बघितले, मिसळचा आहे, देन घरगंटी तर ताईने लावलीच आहे, हिने अनिकाने मोमोस गेला, तसं मोदक हे कसं काय मिळेल तुझ्या डोक्यात मोदकाचा स्टॉल? कारण मला वाटतं कमळी ही एक सर्व गुण संपन्न अशी छान मुलगी असल्यामुळे आणि मोदक हा तिचा फॉर्टे. आणि इकडे कसं मुंबईत सगळ्यांना उकडीचे मोदक खूप खातात इकडचे लोक. सो ते आमच्या गावाकडचे तळणीचे मोदक मी असे काहीतरी वेगळं पण म्हणून मग तळणीचे मोदक. पण हे आलं कुठं, म्हणजे थॉट प्रोसेस कसं आली? म्हणजे ऋषी सरांकडून की डायरेक्टली कमळीच्या डोक्यात आली होती ती? नाही, आम्ही सगळ्यांनी मिळूनच असं ठरवलं की आपण मोदकांचा स्टॉल लावूया, कारण की काहीतरी वेगळी गोष्ट आहे आता. आणि अनिकाने मोमोजचा लावलाच होता, तर मग आपण आपल्या तळणीच्या मोदकांचा लावू शकतो. म्हणजे एक ट्रेडिशनल वे असं. हा, एक ट्रेडिशनल, एक वेस्टर्न. अच्छा. नाही, खरंच खूप छान. एक छोटासा आपण रॅपिड फायर गेम खेळूया, जास्त वेळ नाही घेणार तुमचं, एक छोटासा आहे. त्या गेमचं नाव असेल हे नेमकं कोण. ओके, म्हणजे तुमची तर छान केमिस्ट्री जमलीच असेल ते एवढे दिवस हे चालू आहे. तर इव्हन एक लास्टचा प्रश्न मी करेन, रॅपिड फायर तर खेळूयाच आपण, की हे नेमकं कोण हा खेळतोय आपण गेम. चिडका बिब्बा कोणी, कोणतरी असेल एक असं नेमकं की चिडका बिब्बा तू हे असं, तसं तुमच्यामध्ये चिडका बिब्बा नक्की कोण आहे? तसं सगळे स्पोर्टिंगली घेणारच आहेत आमच्याकडे. असं चिडत नाही कोणी, म्हणजे स्पोर्टिंगली घेऊन टाकतात. ओके. आणि कोण चिडलं तर आम्ही त्यांना अजून चिडू. हे काहीतरी लेट कमर केतकी केतकी येते हो का? बऱ्याच वेळेला.
लाजाळू कोण आहे तुमच्यामध्ये? लाजाळू कोण नाही. म्हणजे जेवताना मी सांगेन निंगी आमच्याकडे खूप लाजते. का म्हणजे असं? असं सगळे आम्ही सगळे हो 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 निंगी निंगी. का असं? लाजाळू म्हणजे तिला असं वाटतं की काय बोलते. एकदा आम्ही बसलेला शूट करत होतो तर तिला ती पण ठाण्यात राहते, मी पण ठाण्यातच राहतो, हिचा कॉल टाइम लेट होता. तर साक्षीला मला विचारायचं होतं, म्हणजे निंगीला मला विचारायचं होतं की मी तुझ्याबरोबर कारमधनं येऊ का तिकडे. हा. तर हे मी कसं विचारू? तिने मला विचारलं ऐक ना मी बोलू का निखिलशी. ते मी एवढं म्हंटल ना लाजाळू. तू बोलशील मी म्हटलं तू जाऊन बोल. आता तू काय आज काम करते झाले की 6 महिने आपण काम करतो. खूप लाजते ते असं बोलायला किंवा मग मी त्याच्यासोबत जाणार. मी माझा कॉल टाइम लेट बरं, आली मला होता. मेसेज केला, म्हणलं हा ठीक आहे आपण इथे इथे भेटू, एकत्र जाऊ वगैरे सगळं झालं. मला म्हणते मी मागे बसू का? म्हणलं मी काय उबरवाला आहे? तिला असं झालं की मी काय बोलू ह्याच्यासोबत. इतकं लाजाळू. पण इतकी आता लाजते. तुम्ही एवढी ती केमिस्ट्री तर झालीच असेल आणि ना? तरी ती लाजते. अरे बापरे. ट्यूबलाइट कोण आहे तुमच्यामध्ये? अनिका अरिका. हो. ते हायलाइटरच होता हो, हो, अरिका. हो. फुक्कड सगळे सगळं. सगळे. सगळे ब्रेकची वाट बघत असतो आम्ही सगळे. ब्रेक नंतर कोणाला शूटिंग करायचं नसतं, एक अरे तासभर बापरे. आमच्याकडे. म्हणजे तो एक ब्रेकच बोट. ब्रेक 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 म्हणजे ब्रेक. अजिबात त्याबद्दल बोलायचंही नाही बाकी कुठल्या गोष्टी. फक्त जेवण. तुला काय पाहिजे मला पाहिजे हे पाहिजे एवढंच. हे खरंच खूप छान आहे. गोड बोलो कोण आहे? इन अ गुड वे सगळेच. येस. हा. हा In a good गोड बोलो कोण सगळेच आहे? आमच्याकडे. फुडी कोण आहे तसं बघायला गेलं तर? सगळे. सगळे सगळे. मोडी कोण आहे? मोडी नाही कोणी मी नाही कोणी. म्हणजे असं असतं ना ह्या वेळेला हवं तर झटक्यात असं चेंज असं असतं ना. नाही. नाही नाही असं कोणी नाही. सगळे एका ह्याच्यामध्ये. एकाच page वरती असतं. कारण पण काय होतं मोस्टली मी निखिल अनिका निंगी आम्ही रोज शूटिंग करणारी ही माणसं आहे. हो. बाकी सगळे चेंज होतात. तर आम्ही सगळे तर त्या ह्याच्यातच असतो झोन मध्येच प्रॉपर असतो. आमचं मूड्स असे ना आणि आमचे मूड्स मॅच होणार आहेत. म्हणजे माझा जर आता मूड आहे ना असं बोरिंग असेल तर ह्याचा पण तोच असणार आहे. हाय बापरे. हा म्हणजे असं काही नेसेसरीली नाहीये. त्यामुळे ते आम्ही सगळ्या एकाच पेज वरती असतो. हो, खूप. लास्टचा एक शेवटचा प्रश्न की आळशी कोण आहे तुमच्यामध्ये? तसं असतं आळशी. राजन. अनिकेत दादा. हो अनिकेत दादा. तर सगळ्यांची पोल इथे तुम्ही बघू शकता खोललेली आहे इन शॉर्ट. एक शेवटचा प्रश्न की एवढे दिवस आज तुम्ही शूट करताय, तुमच्या मला केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. मी मगाशीच बोलत होतो मी आणि निखिल खूपच एकाच एजचे आणि एकाच माइंडसेट. माइंडसेटचे असल्यामुळे आम्ही खूप सॉर्टेड आहोत. म्हणजे काम करताना आम्ही तितका कम्फर्ट आहे आमच्यात. काम करताना आम्ही तितकाच पेशन्स लेवल आहे. आणि किंवा आता मी बोलले की निखिल आपण हे करूया. हा ठीक आहे चल करते. आणि मग तो ते बोलला bonding वाईस एक झालेलं आहे. छान बॉन्डिंग झालेली आणि एक छान खूपच छान वाईब्स आमचे मॅच झालेले आहेत. बेसिकली काय बोलायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागतो अशी परिस्थिती. अजिबातच नाही, अजिबातच. दॅट वे वी आर व्हेरी कम्फर्टेबल. तर खूप छान अशी केमिस्ट्री जमलेली आहे तुमच्यामध्ये. येस. मी शेवटचं लाईक जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी प्रेक्षकांना हेच सांगेन की 11 जानेवारी पासून कमळी आणि लक्ष्मी निवास या 2 मालिकांचा महासंगम सुरू होत आहे. तर तुम्हाला हा पॉवर पॅक्ड महासंग्राम बघायला मिळणार आहे. दररोज रात्री 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही बघायला विसरू नका आपल्या झी मराठीवरती. आणि तुम्हाला खूप धमाल येणार आहे बघायला. तुम्ही काय सांगाल ऋषी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना? नक्की बघा आमचा महासंगम आणि 1 मिनिट सुद्धा मिस करू नका. आवर्जून बघा. 1.5 तासाचा एपिसोड आहे. तासाचा episode त्यामुळे आहे. अजिबात हलू नका. आणि थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. थँक्यू सो मच.